विश्वनाथ गावस, विभागीय कृषी अधिकारी वाळपय आणि 70 झोनल कृषी कार्यालयान कस्टम हायरिंग खाला उपलब्ध आशिल्ल्या श्रेडर मशीन विशीं मोलादीक म्हायती दिली। ह्या श्रेडर मशीनान शेतीतल्या पिकांचो अवशेष आणि हेर शेती कचरो प्रभावीपणान बारीक करपाक जाता। बारीक केल्ल्या साहित्याचेर बायोडिकंपोजर लिक्विडाची प्रक्रिया केल्यार ते बेगीन डिकंपोज जावन उच्च दर्जाचे सेंद्रिय कंपोस्ट तयार जाता। हे कंपोस्ट शेतीक पोषक खत म्हणून वापरपा येता। या प्रक्रिये खातीर शेतकऱ्यांक शेतीतलो कचरो परत वापरपाक, जमनीची सुपीकता वाडोवपाक, रासायनिक खतांचो वापर कमी करपाक आणि शाश्वत शेती पद्दतीक प्रोत्साहन दिवपाक मदत जाता। गोंय सरकारच्या कृषी संचालनालयामार्फत संबंधित विभागीय योजनेखाला श्रेडर मशीनाचेर मार्गदर्शक तत्वां आणि पात्रतेच्या निकषांप्रमाण 75% मेरेन अनुदान दिवपाची तरतूद आसा। हे अनुदान मेळोवपाक वा श्रेडर मशीन विशीं चड म्हायती घेवपाक इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या लागीं आशिल्ल्या झोनल कृषी कार्यालयाशी संपर्क साधपाचें आवाहन केलां। अवेलेबल आसा की ते ट्रॅक्टर माउंटेड आसा। अशे ट्रॅक्टर माउंटेड जे शेडर आसात ते आमच्या कुळागरांत वेगवेगळ्या ठिकाणाचेर जावं येतात आणि वचपाक शकतात ट्रॅक्टराक अटॅच करून। आणि तुमचे जर पडलेले पिडे आसात, पोवल्यो आसात, जुन्यो केळी आसात किंवा बाकीचो जर पाला पाचोळा आसतलो, जो आंब्याचे ल्हान ल्हान फाने आसतले, रोग आयिल्ले किंवा सुकलेले आसतले, जवळ जवळ 20 ते 30 सेंटीमीटरचे, ते शिवाय बाकीची झाडां तुमच्याकडे आसतली, फळ झाडां, त्यांचे डिसीज किंवा डेड जाल्ले फांद्यो आसतले, त्यो सगळ्यो ह्या शेडरान घातल्या उपरांत त्याचे बारीक जातात आणि बारीक जाल्या उपरांत तो सामको चॉप जाले कडेन वयता। आणि ताज्या उपरांत जर तुम्ही जो बायोडिकंपोजर म्हणून मेळटा, खंयच्याय तुम्ही कृषी सेवा केंद्रान जर गेले जायत जाल्यार तुमकां बायोडिकंपोजर मेळटा। पावडर टायप आसता ती पावडर तुम्ही बकेटान घालून तेजें उदक करूं येता आणि ते मागीर तुमी तेजें स्प्रे करूं येता, जेणे करून तुम्ही जे बारीक चॉप केल्लेले तुमच्या माडाच्या मुनांत, माडयेच्या मुनांत, आंब्याच्या मुनांत आणि वेगवेगळ्या सुपारेच्या मुनांत जर तुम्ही घालीत आणि ताजेर जे बायोडिकंपोजर स्प्रे करीत जाल्यार रोखडेच ते कुसपाक मदत जाता, जेणे करून हे जे व्हेक्टर बॉर्न डिसीज जे आसा, जे वेगवेगळ्या मॉस्किटोक लागून जाता, जळारांक लागून जाता, जावं वेगवेगळ्यो फ्लायज जी वेगवेगळी मुस्कां आसता ताका लागून जातात, ते जावपाची बंद जातात आणि आमचो परिसर एकदम स्वच्छ उरता, निवळ उरता आणि डिसीज फ्री उरता। तर तुमकां सगळ्यांक विनंती आहा शेतकऱ्यांक की तुमच्या कुळागरांत, तुमच्या भाटांत जर अश्यो पोवल्यो, पिडारे अशे जर पडलेले आसात जुने, जाल्यार तुम्ही अवश्य हे श्रेडर आसा हे तुम्ही उपयोग करून घेवचो। आमच्या विभागीय कृषी कार्यालय वाळपय कडेन हो अवेलेबल आसा, तो तुम्ही पयशे भरून त्याचो उपयोग करून तुम्ही घेवं शकता। जावं वेगवेगळ्या भागांत म्युनिसिपालिटी कडेन आसात त्यांचो तुम्ही उपयोग करूं येता, जावं थोड्या भागांत पंचायती कडेन आसात त्यांचो तुम्ही उपयोग करूं येता। त्यांचे जो कितें रेंट आहा तो तुम्ही भरून तो हाडून ते बारीक करून घेवं येतात आणि तुमचो परिसर निवळ दवरपाक जाता। त्या भायर इंडिव्हिज्युअल शेतकार जर घेवंक सोदता जाल्यार ताका सुद्दां तो रजिस्टर्ड डिलरा कडल्यान घेवंक शकता। तो पेट्रोल ड्रायव्ह सुद्दां आसा आणि ट्रॅक्टर माउंटेड आसा किंवा इलेक्ट्रीक ड्रायव्ह आसा, इलेक्ट्रीक लायटीचेरूय चलता। तो तुम्ही तो घेवन 75% सबसिडी जी आसा, अनुदान जे आसा ते गव्हर्मेंटा कडल्यान, एग्रीकल्चर खात्या कडल्यान तुम्ही घेवंक शकता आणि तुमचो परिसर निवळ दवरूं शकता आणि तुमचो परिसर डिसीज मुक्त म्हणजे रोग मुक्त असो दवरपाक तुम्ही मदत करतले अशी इच्छा बाळगता आणि तुमकां सगळ्यांक देव बरें। तुम्ही पळयतात GNH।